रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ सर्वांना युट्यूब फॅमिलीला. तर आज काय स्पेशल तर सुंदर असे नाचणीचे लाडू आपल्याकडे इथे आपण बनवलेले आहे. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे सर्व रेसिपी तुम्हाला इथे दिसणार. लाडू कसे बनवले ती सुद्धा रेसिपी तुम्हाला दिसणार. आलेल्या त्या युट्यूब फॅमिली सर्वांनी पटापट लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं. आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नाचणीचे लाडू रक्तवाढीसाठी छान आणि ज्यांना शुगर वगैरे असेल त्यांच्यासाठी आपण याच्यामध्ये छान अशी मेथी दाणा वापरलेला. तर मेथी दाणा वापरून आपण नाचणीचे लाडू केलेले. मेथी दाणा सर्वात छान केस वाढीसाठी, तुमच्या स्किनसाठी, हाडांसाठी सुंदर आणि सुंदर अशी मस्त नागलीची लाडू आपण इथे बनवलेले. तर नागली नाचणी एकच आहे. तर नाचणी आपण इथे भाजून घेतोय. सुंदर अशी भाजायची आणि खमंग भाजायची पटापट. फुल गॅसवरती भाजा, कमी गॅसवरती भाजा, पण छान अशी रुचक भाजायची आहे. आणि साहित्य काय काय घेतलेले आपण इथं नक्कीच तुम्हाला दिसणार आहे. इथे आपण घेतलेला आहे गूळ, इकडं आहे आपला डिंक, मेथी दाणे आणि सफेद पांढरे तीळ आपण इथे घेतलेले. तुमच्या आवडी-निवडीनुसार तुम्हाला शेंगदाणे, खोबऱ्याचा किस वगैरे काय काय टाकायचं ते टाकू शकतो. आपण इथे छान आता भाजून घ्यायची आपली नाचणी. तर चला मेथी दाणा नाचणी तर भाजून झालेली, मेथी दाणा भाजायला टाकलेला. पटापट आपण सुंदर अशी सुरुवात केलेली. माझ्या याच्यात खूप मोठा व्हिडिओ बसत नाही म्हणून अगदी सगळे शॉर्ट्स आपण छोटे-छोटे टाकतोय पटापट. तर दाणे बघा कसे उडताय. छान अशी सुंदर आपण मेथी इथं भाजतोय. गोल्डन कलरची मेथी इथं भाजायची आणि नाचणी सुद्धा आपण भाजलेली. आता नाचणी एका ह्याच्यात काढलेली आणि सुंदर अशी आपली मेथी दाणा इथं सुंदर भाजला गेलेला. मेथी दाणा सुंदर भाजलेला आहे. तुम्हाला दिसतोय खमंग असा कुरकुरीत भाजलेला. तर मेथी दाणा स्किनसाठी, केसांसाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप छान डायबिटीज स्पेशल सुंदर असा लाडू इथे बनतंय. रक्तवाढीला सुद्धा खूप हे छान लाडू. तर तीळ सुद्धा मी टाकलेले याच्यामध्ये. तीळ सुद्धा मला थोडेसे भाजायचे. कुरकुरीत तीळ आपल्याला भाजायचे, सुंदर असे आपल्या लाडूमध्ये टाकायचे आणि सुंदर अशी रेसिपी ताईंना बघायची फॅमिलीला. तर चला तीळ सुद्धा आपले छान असे बाजू राहिले, पटकन काढून घ्यायचे आपल्याला. कारण आहे ना स्टीलची कढई पटापट लागून जात असते खाली. तर बघा माझा स्पीड पण खूपच आहे आणि चाललेले माझं लाडू भाजायचं काम. तुमच्याकडे नाचणीचे लाडू बनत असेल तर नक्कीच मला सांगा. आपण काय काय वापरलं ते तुम्हाला सर्व दिसते. तुमच्याकडे काय काय वापरतात ते मला सांगा. तर चला सुंदर असं सगळं आपण काढून घेतलेलं. तर बघा पांढरे तीळ थोडेसे लागलेच आहे खाली, पण काही हरकत नाही, खमंग असे भाजलेले. तर हा डिंक आहे आपल्याकडे. तर डिंक सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे आणि सर्व मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला आता. तर डिंक आपण छान मिक्सरला बारीक करूया. बुकटी बऱ्यापैकी खाली आणि खडे सुद्धा तुम्हाला इथे दिसतात डिंकाचे. पण केसांसाठी ना डिंक खरंच छान आहे. तुम्ही ना केस ज्यांना प्रॉब्लेम असेल ना केसांचा त्यांनी नक्कीच डिंक वापरा. तर आयुर्वेदिक तुम्ही डॉक्टरांकडे गेले तरी डिंक वापरण्याचा सल्ला तुम्हाला दिला जाईल. आणि आता इथं तेल टाकलेले आहे आपण. याच्यामध्ये आपल्याला गूळ सुद्धा टाकून घ्यायचं. गूळ कसा आपण बारीक केलेला थोडासा, म्हणजे टेस्टी आणि टेस्टी असे सुंदर आपले लाडू बनतील. आता गूळ आणि तेल यांचा पाक करायचा आपल्याला. तर म्हटलं चला तोपर्यंत आपली नागली, आपल्याकडे मेथी दाणा आहे, तर आपल्याकडे छान असा डिंक आहे, सर्व आपण आपल्या गुळाचा पाक होईपर्यंत बारीक करायचं मिक्सरला. चला युट्यूब फॅमिली, इथे घेतलेलं मिक्सरचं भांडं. आता आपल्याला काय करायचं, सर्व नागली घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचे सर्व. सर्वांनी टाकायचे, एक एक बारीक करूया आपण, कारण भांडं आहे ना आपलं सगळं बसणार नाही त्याच्यामध्ये. तर कुरकुरीत अशी भाजलेली आपली नाचणी बारीक करून घ्यायची आपल्याला. तर चला आता मिक्सरला सर्व मी बारीक करून घेते. छान नाचणी आपली कशी बारीक झालेली बघू शकता तुम्ही. तर आता काय करायचं, लगेच आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं एक एक साहित्य. जे जे बारीक झालं ना ते ते पटापट आपल्याला गुळाच्या पाकामध्ये, तेलाच्या पाकामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं बघा कलर किती सुंदर येणार आता. तर आपल्याला पुढे काय बारीक करायचं, मेथी दाणा. मेथी दाणा डिंक दोन्ही बारीक करायचे. स्टेप बाय स्टेप एक घेऊया आपण. आणि इथं तुम्हाला मी सर्व कालवताना दिसतंय. एकजीव करायचे, गठुळे होऊ द्यायचे नाही, आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं. आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक टाकून घ्यायचं. आपण आहे ना डिंक पहिला दळून घेऊ, जसा लागेल तसाच टाकू आणि नंतर मेथी दाणा दळायला घेऊ. तर डिंक काही इतका लागणार नाही कारण भरपूर येतो आणि त्याच्यात थोडा दगडा म्हणजे असं खडे असल्यामुळे ना डिंकाचे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायला लागणार आहे. तर सर्व आता मिक्सरला मी पुन्हा बारीक केलेलं इथे दिसते तुम्हाला आणि डिंकातून खूप धूर निघतोय. तर पटकन झाकण टाकलेलं आहे मी त्याच्यावरती आणि जसं लागेल तसं कढईत टाकायचं. उरलेला थोडासा बाजूला काढते, कारण आपलं जे साहित्य आहे ना त्याच्या मानाने डिंक थोडासा जास्त आहे. प्रमाण ठेवायचं कुठल्याही गोष्टीचं. डिंक तुम्हाला जितका चांगला वाटतो, पण आपण काय करतोय, आपल्याकडे साहित्य किती, प्रमाण किती आहे, त्याच्यानुसार आपल्याला डिंक टाकायचंय. तर आपण मेथी दाणा सुद्धा आता पटकन बारीक करून घ्यायचा. स्टेप बाय स्टेप सर्व कढईमध्ये आपण टाकून घेतोय. तुम्हाला अजून जर याच्यात काही ऍड करायचं असेल तर नक्कीच करू शकता. माझी जी रेसिपी ती मी तुम्हाला दाखवते. आवडली असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईबर करा फॅमिली. आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत अशीच येणार. मेथी दाणा सुंदर बारीक केलेला सर्व आपण इथे टाकून घेतलेला. मेथी दाणा भरभरून मी वापरलेला आहे. का
तर शुगरसाठी खूप छान आहे. केसवाढीसाठी, स्किनसाठी, तुमच्या हाडांसाठी मेथी दाणा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. नक्कीच थंडीच्या दिवसात आहे ना कंबरेसाठी हातपाय दुखतात, गुडघे दुखतात. मग मेथी दाणा बऱ्यापैकी ताई वापरत असतात. बऱ्या मेथीची भाजी खूप खातात आणि असंच तुम्हाला नाश्त्यासाठी ना सकाळी तुम्ही चहा बंद करून एक लाडू जर खाल्ला ना, तर सुंदर आणि तुमच्या शरीरासाठी पौष्टिक आणि छान असा रक्तवाढीसाठी आपण काय-काय टाकलेलं आहे याच्यामध्ये नाचणी टाकलेली, नाचणीचे लाडू, मेथीदाणा असं सर्व टाकून छान असे लाडू बनवतोय आपण. डिंक सुद्धा भरभरून टाकलेला. तुम्हाला काजूचे वगैरे काही पीस असतील तुमच्याकडे टाका, पण मी आता काही टाकत नाही. फक्त पांढरे तीळ आपण सुंदर असे भाजलेले आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि सर्व काही आहे ना, हे बघा आता पॅक झालेले कढईला गॅस बंद करून टाकू आपण आणि आता आहे ना गॅस बंद केलेला. तर चला पटापट तुम्हाला पुढची रेसिपी बघायची. आता मी डायरेक्ट लाडू बांधायला घेणार आहे. तर तुम्ही डायरेक्ट आता इथे लाडू बघशाल. सर्व मी एकजीव करते कारण मोठा व्हिडिओ बसत नाही तुम्हाला माहिती आहे. 10-1 मिनिटाचा फक्त आपण व्हिडिओ बनणार आहे. बघा सर्व कढईला पॅक व्हायला लागले. पटकन आपल्याला काय करायचंय सर्व मिक्सरला थोडंसं थंड झालं का बारीक करायचे. ते काही दाखवत नाही आता मी एकदा परत मिक्सरला बारीक करून घेते. कारण मिक्सरला बारीक केलं की लाडू छान अजून येतील आपले. तर चला थोडं मिक्सरला बारीक करून घ्यायचं, डबल करायचं म्हणजे आता ही जी कढईचं ना तीच पटकन मिक्सरला टाकायचं आणि थोडंसं बारीक करायचं. बारीक झालं की लाडू अजून छान वळणार. कारण आता झालेलं काय माहितीये का, इतकं काय खूप बारीक नाही तुम्हाला दिसतंय. एकाच पहिल्या ह्याच्यात आणि एक जीव काही इतकं पण खास काही झालेलं नाही. मग मी काय करणार आता, थोडं-थोडं मिक्सरला टाकणार. ते ना स्किप करते मी, ते काही घेत नाही. फक्त तुम्हाला डायरेक्ट लाडू वळवताना दाखवते. पण तुम्हाला सर्व रेसिपी मी डिटेलमध्ये इथं दिसते. कारण थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला डिटेल देता येत नाही पूर्ण. छोटा मोबाईल असल्यामुळे पटकन आपल्याला शॉर्टकटमध्ये आपण घेतोय. तर चला सर्व बारीक केलेलं आणि मस्त लाडू मी इथं बांधायला घेतलेला आता. नाचणीचा लाडू, त्याच्यात काय-काय टाकलेलं, सुंदर असा मेथीदाणा आपण वापरलेला आणि सुंदर असा डिंक वापरलेला. स्किनसाठी, आरोग्यासाठी ज्या आपल्याला पौष्टिक अशा गोष्टी आहेत त्या कधी वापरायला पाहिजे. तुम्ही पिझ्झा, बर्गर बरंच काही बाहेरचं खातात त्याच्यापेक्षा अशा काही गोष्टी खात चला. तर बऱ्याच ताईंना रेसिपी आपली आवडली असेल का? तर कंबरेसाठी, रक्तवाढीसाठी आणि शरीरासाठी खूप सुंदर हा लाडू आहे. नक्कीच तुम्ही बनवा आठवड्यातून, महिन्यातून. थंडी आता बऱ्यापैकी गारवा आहे. थंडी नाही तर पाऊसच आहे. पण मग आता पुढे थंडी चालू होईल. थंडीत सुद्धा तो हा लाडू खूप छान असणार. पुढच्या रेसिपी सुद्धा मी तुम्हाला काहीतरी अशा वेगवेगळ्या दाखवेल. तर चला YouTube फॅमिली कोणाकोणाला लाडू आवडले, नक्कीच त्यांनी छान असं लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तर आपण सकाळ संध्याकाळ लाईव्ह सुद्धा घेतो आणि अशी व्हिडिओ थोडी-थोडी मधून-मधून मी टाकत असते. बरोबर माझी YouTube फॅमिली माझ्यासोबत येत असते. बरोबरून छान अशी हेल्प करत असते. चला आता पुढच्या लाईव्हमध्ये भेटू. तोपर्यंत आलेल्या ताई आणि YouTube फॅमिली सर्वांना बाय बाय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सुंदर आणि सुंदर असा म्हणजे पौष्टिक आणि शरीरासाठी छान असा आपला आजचा व्हिडिओ इथं बनवलेला आहे मी. तर कुरकुरीत असे लाडू आपल्याकडे बनताय, चमचमीत लाडू बनताय. चलो YouTube फॅमिली सर्वांना पुन्हा एकदा बाय बाय.